झालंय का तुझं आवरून जयद्या? जयदीप अरे काय लागलंय एवढं? हा इथं बी लागले जयद्या, सांग मला खरं खरं पडलायस का कुठं तू? अरे नाही, ते दुकानात लागले जरा थोडं. दुकानात काय हाणामाऱ्या करत असता का तुम्ही एवढं लागायला? हाणामाऱ्या नाही ग, ते मिठाईचा बॉक्स उचलताना लागले आपलं खर्चतले थोडं. तर मिठाईच्या डब्यात जस काही दगडी भरून येते, काय बी सांगतोयस मला तू? अगं नाही ग सपनी. मग सांग की खरं खरं, हा काय झालंय? पडलायस का कुठं? मारामारी झाली आहे का? मला खरं खरं सांग की. सपने, तुला सकाळ सकाळ नको त्या चौकशा कशाला पाहिजेत ग? आवडते मला, सर बाजूला. जयदीप खरं खरं सांग की, बायको आहे मी तुझी, मला अधिकार आहे सगळं जाणून घ्यायचा. कुठं पडलायस तू? मारामाऱ्या झाल्यात का? काय चुकतंय जयद्या? सांग की खरं खरं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही माझ्याकडे. बरोबर आहे, असं बी माझ्यासाठी कुठे वेळ असतोय तुझ्याकडं? शेवटचं शांतपणे बसून कधी गप्पा मारल्या ते आठवतंय तरी का तुला? फिरायला जायचं ते दूरच राहिलं रे. कधी बी काही फिरायला जाऊ म्हणलं ना का तुझ्याकडे नुसती कारणं असतात बघ. आज ही मिठाईची ऑर्डर, उद्या ती मिठाईची ऑर्डर, आज हे उद्या ते, नुसती कारणं असतात. मग काय चुकीचं आहे? बरोबरच आहे सगळं. आपल्या सुखी संसारासाठी चालू नाही सगळं, आणि तू ह्याच्यावर नको चिडचिड करू नको, सांगतो तुला मी. नुसते 4 पैसे कमवून आणले म्हणजे सुखी संसाराचं नसतंय जयदीप. बायकोच्या मनाचा बी विचार करायला लागतोय. हो, करतो की तुझ्या मनाचा विचार. चांगलं गुलू बोलतो तुझ्याशी, सातारा फिरवतो तुला, आणि मग दुकानाला मारतो टाळा. चालतंय? हेच मला आवडत नाही तुझं. कधी बी काय बी बोलायला गेलं ना की माझं बोलणं नुसतं चेष्टेवारी तरी नेतोय, नाही तर नुसती चिडचिड तरी करतोय माझ्यावर. नानांच्या बाबतीत बी जे काही बोलतोस ना तू, मला बी नाही आवडत ते. पण तरी बी तुझ्या मनाचा मान राखून मी शांत बसते ना, नाही बोलत काही त्यावर. माझ्या मनाचा विचार जरा बी करू शकत नाही का तू? काय एवढं जड जातंय रे तुला? जयद्या, जयद्या बाहेर आहे जरा. हा आलो आलो. दादा बोल की. हा, हे पैसे घे आणि त्या मोन्याबाईच्या तोंडावर मार. अरे नाही काय गरज याची, मी करतो मॅनेज काहीतरी. नको, काय गरज नाही. हे बघ, तुझा नवीन बिझनेस आहे, तू त्यात लक्ष घाल. हे पैसे घे आणि त्या हरामखोराच्या तोंडावर मार, म्हणजे तो सारखं सारखं आपल्या मागे येणार नाही. आणि पैशासाठी माझ्या भावाला कोणी बोललं ना, ते मला अजिबात चालणार नाही. एकेकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकेन. दर दादा, लई मोठ्या मनाचा आहेस बघतो. तुझ्यासारखं मी कधीच होऊ शकत नाही. अरे म्हणजे बघ की, एवढी हिंमत करून चांगल्या उमेदीने मी दुकान चालू केलं, ही संकट माझ्या मानगटीवर बसलं, आणि त्यात बी तू होता म्हणून सावरलं र. काय कामाचं नाही लागा मी. जयद्या, कशाला स्वतःला पाण्यात बघतोयस? अरे तू हिंमत तर केलीस ना स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायची. बऱ्याच लोकांना ते बी जमत नाही, आणि अशा चुका होत राहतात माणसाकडं. त्यामुळे तू काय टेन्शन नको घेऊ. फक्त एक लक्षात ठेव की अशी चूक परत करायची नाही. आणि इथनं पुढे काय बी करताना ना, घरातल्या अंधारात ठेवू नकोस. झालं गेलं ते सगळं इसर आणि नवीन तनिक्यात सुरुवात कर. हा दादा, तू आहे म्हणून मी आहे र. जात आवरून घे आणि काय टेन्शन घेऊ नकोस. हा चल. सपना वहिनी, अहो काय झालं? काही नाही. तुमच्या डोळ्यात पाणी काय? का का रडताय? मी पाणी घेऊन येऊ का तुमच्यासाठी? नाही. काय झालं? रडताय का अशा? जयदीपचं माझ्या लग्नाला का नाही 4 वर्ष झाली बघा, पण एवढ्या वर्षामध्ये का नाही पहिल्यांदा असं वाटतंय का जयदीप फार बदलून गेलाय बघा. कसं असतंय की लग्न झाल्यानंतर सासरी येतो का नाही, तेव्हा सासू सासरे जावा नंदा हे सगळे असतात बघा, पण तरी बी हक्काचा जो कोणी माणूस असतोय का नाही तो असतोय आपला नवरा.
पण कुठली बी बाईला असंच वाटणार ना का निदान तिच्या नवऱ्याने तरी तिच्या बाजूला बोललं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे. त्यात मम्मींचा स्वभाव तर माहितीच आहे तुम्हाला. समजांना असंच वाटतंय का सपनी तर काय हुपलकच आहे, मूर्ख आहे, तिला काही कळत नाही, सगळ्या गोष्टी हसण्यावारीच घेते. खरं सांगू का, मला बी लई वाईट वाटतंय बघा. आणि त्यात जयदीप असं वागतो कधी त्याचा लई त्रास होतोय मला. माझ्यावरचं सगळं प्रेम त्याचं संपतच चाललंय असंच वाटतंय बघा मला. अहो स्वप्नाताई, असं अजिबात नाही. जयदीप भाऊजींचा लई जीव आहे तुमच्यावर, आणि त्यामुळंच तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगत नसतील ना ते सगळं तुम्हाला. आता त्यांचा बिझनेस नवीन आहे, त्यांना बी अडी अडचणी असतीलच की. त्यामुळे तुमचं टेन्शन वाढू नये म्हणून ते तुम्हाला सांगत नसतील काय. तुम्ही बी जरा येळ द्या त्यांना, त्यांच्या कलानं घ्या. हा बघा, ते स्वतःहून तुम्हाला सगळं सांगतील. पटतंय बघा मला तुमचं. मी बी ना उगं खोदून खोदून त्याला विचारत बसली होती बघा. जयदेव चांगलाच आहे बघा, त्याचा काही प्रॉब्लेमच नाही, पण असं कधी कधी वागतोय का नाही, मला लई त्रास होतो त्याचा. माझी अपेक्षा काय का सत्या भाऊजी कसं वेळ प्रसंगी तुमच्या पाठीशी उभे राहतात का नाही, तसं त्यानं बी माझ्या पाठीशी उभं राहावं बघा, हे एवढंच वाटतंय मला. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. हा ऍक्सिडेंटल जाऊ बाई, खरंच थँक्यू. लई दिवसांनी असं मनमोकळेपणाने बोलले बघा, सगळं साठलेलं लई हलकं वाटलं मला. गुड मॉर्निंग सत्यदा. गुड मॉर्निंग. सवे, वाघमारे कुठे आहेत ग? मंजू वहिनी तर सकाळीच बॅग भरून बाहेर गेल्या. काय बॅग भरून गेल्या? त्यांच्या घरी सगळे ठीक आहेत ना? आणि मला कसं काही सांगितलं नाही, असं कसं गेल्या? मी फोन करून विचारतो त्यांना लगेच. ए काय झालं दाता काढायला? अरे तू कसं एवढं टेन्शन घेतोयस? मंजू वहिनी तुला सोडून कुठं बी जाणार नाहीत. ते सकाळी लवकर उठून ड्युटीवर गेल्यात.